जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये। भगवान विश्वमौली श्री ज्ञानोबरायांच्या चरणी साष्टांग वंदन करून, सर्व गुरुवर्यांच्या चरणी वंदन करून चिंतनाला आरंभ. श्रीमद भगवद्गीतेतील 12वा अध्याय. या 12व्या अध्यायामध्ये सुरुवातीला भगवान विश्वमौली श्री ज्ञानोबराय आपल्या श्री गुरु कृपा दृष्टीला वंदन करतात. ही गुरु कृपा दृष्टी कशी आहे याचं विश्लेषण या मंगलाचरणामध्ये केलेलं आहे. सुरुवातीला ज्ञानोबरायांनी या गुरुकृपा दृष्टीचा जय जयकार केला. जय जय वो शुद्धे. हा जय जयकार म्हणजे काय, याचे भावार्थ काय आहेत, याचं विश्लेषण आपण पाठीमागे करून आलोय. त्यानंतर जय जय वो, इथे वो हे संबोधन गुरुकृपा दृष्टी मातेला दिलेलं आहे. ओ या संबोधनाचे काय भाव आहेत याचंही विश्लेषण आपण कालच्या पाठामध्ये केलेलं आहे. ओ हे जे मराठीतील संबोधन आहे ते स्त्रीवाचक आहे आणि स्त्री मुखातील आहे, स्त्री अर्थाचं आहे आणि स्त्रियांच्या मुखातील ते संबोधन आहे. वो असं स्त्रीला बोललं जातं आणि स्त्रीकडूनच बोललं जातं आणि त्यामुळे ओ या संबोधनाचे भावार्थ पाहत असताना आपण काल असं चिंतन केलंय की ज्ञानोबराय स्वतःला श्री गुरु कन्या समजतात आणि श्री गुरु हे माझी माता आहे. या भावनेतून निर्माण झालेलं, प्रकट झालेलं हे वो संबोधन आहे. ही श्री गुरु कन्या पुढे श्री गुरु कृपा दृष्टी रूपी मातेच्या द्वारा हीच श्री गुरु कन्या पुढे कृष्णाची गोपी झाली, भगवान श्रीकृष्णाची पत्नी झाली आणि हीच श्री गुरु कन्या पुढे विश्वमाऊली झाली. हा प्रवास कसा आहे, ज्ञानोबराय माऊली या भूमिकेत कसे आले, का आले, त्याची काय कारण, याचं आपण काल विस्ताराने चिंतन केलंय. भगवान ज्ञानोबराय कृष्ण पत्नी या भूमिकेत का आले त्याचंही चिंतन केलंय. कृष्ण सखी किंवा कृष्णाची गोपी या भूमिकेत, या भावात ज्ञानोबराय का गेले याचंही विश्लेषण काल आपण केलंय. आणि या सर्वांना मूळ कारण आहे ते म्हणजे ज्ञानोबराय सुरुवातीला श्री गुरूंची कन्या झाले आणि कन्येच्या भूमिकेतून आणि श्री गुरूंच्या कृपादृष्टीला मातेच्या भूमिकेतून पाहून ज्ञानोबरायांनी या ठिकाणी वो हे संबोधन उच्चारलेलं असावं, असा एक विचार आपण कालच्या पाठात पाहून आलोय. आज आपल्याला चिंतन करायचं आहे ही जी गुरुकृपा दृष्टी आहे ती कशी आहे हे सांगत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी पहिलं विशेषण दिलेलं आहे ते म्हणजे शुद्धे. जय जय वो शुद्धे हे संबोधन आहे, हे शुद्धे, पण हे विशेषण गर्भित संबोधन आहे. गुरुकृपा दृष्टी कशी आहे, शुद्ध आहे आणि शुद्ध अशा गुरुकृपा दृष्टीला संबोधन दिलेलं आहे हे शुद्धे, पण विशेषण रूप असलेलं हे संबोधन आहे शुद्धे. आमच्या श्रीगुरूंची जी कृपा दृष्टी आहे ती कशी आहे, माऊली सांगतात ती अत्यंत शुद्ध आहे. म्हणून हे शुद्ध असलेल्या गुरुकृपा दृष्टी रूपी माते, असा याचा सरळ अर्थ आहे. आता ही जी दृष्टी आहे ती कृपा दृष्टी आहे.
आणि गुरुकृपा दृष्टीला दिलेलं हे विशेषण आहे शुद्धे. ही जी दृष्टी आहे ती दोन प्रकारची आहे. एक बाह्य दृष्टी आहे, तिला चर्मदृष्टी असं म्हणा. आणि या दृष्टीचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अंतर्दृष्टी, म्हणजेच ज्ञानदृष्टी. एक बाह्य दृष्टी आहे, या नेत्रांनी आपण जे पाहतो, ज्या दृष्टीने पाहतो ती चर्मदृष्टी आहे, सामान्य बाह्य दृष्टी आहे. आणि संत महात्म्यांच्या, योगी पुरुषांच्या ठिकाणी असलेली एक आतली दृष्टी असते, तिला ज्ञानदृष्टी म्हणतात. असे दृष्टीचे प्रथम दोन प्रकार होतात, चर्मदृष्टी आणि ज्ञानदृष्टी, किंवा बाह्यदृष्टी आणि अंतरदृष्टी. असे दृष्टीचे दोन प्रकार आहेत. ही जी कृपादृष्टी आहे, श्री गुरूंना संबोधित केलेली ही जी शुद्धे म्हणून सांगितलेली कृपादृष्टी आहे, यातील ही जी बाह्य दृष्टी जी आहे श्री गुरूंची, ही करुणा दृष्टी आहे. श्री गुरूंची बाह्य दृष्टी म्हणजे करुणा, आणि श्री गुरूंची आतली दृष्टी म्हणजे ज्ञानदृष्टी आहे. श्री गुरु सुद्धा बाह्य दृष्टीने आपल्याकडे पाहतात, चर्मदृष्टीने आपल्याकडे पाहतात, पण पाहत असताना त्या दृष्टीतून करुणा बाहेर पडत असते, कृपा बाहेर पडत असते, दया बाहेर पडत असते, प्रेम बाहेर पडत असते. म्हणून करुणेच्या दृष्टीतून संत महात्मे आपल्याकडे पाहतात, श्री सद्गुरू आपल्याकडे पाहत असतात. ही त्यांची बाह्य दृष्टी आहे, पण ही कारुण्यमय अशा प्रकारची दृष्टी असते. ज्ञानोबरायांनी असं चिंतन केलंय. माऊली म्हणतात, आणि संसारा ऐसा दारुण, जो भेटलाची हरिशीण, तो ज्ञानदानी स करुण भजिजे गुरु. श्री गुरु आपल्याकडं करुणा दृष्टीने पाहतात. जेव्हा आपण या जन्ममरणाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेलो असतो, सुखदुःखाच्या चक्रामध्ये आपण फिरत असतो, आणि अनेक प्रकारच्या या संकटांमध्ये आपण जेव्हा गुंतून पडलेलो असतो, कामक्रोधादी विकारांनी ग्रस्त झालेलो असतो, तेव्हा हे करुणाघन असणारे श्री गुरु आपल्याकडं कारुण्याच्या दृष्टीने पाहतात, प्रेमाच्या दृष्टीने पाहतात, की या साधकाचं कल्याण झालं पाहिजे, याचा उद्धार झाला पाहिजे. या भूमिकेतून ते श्रीगुरु आपल्याकडे जी पाहतात, ही जी त्यांची दृष्टी आहे, ही बाह्य दृष्टीच आहे. पण संतांची, श्रीगुरूंची ही बाह्य दृष्टी करुणाघन आहे, अकारण करुणावरुणालय अशा प्रकारची आहे. अहेतुकी दया करणारी, करुणा करणारी, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार अशा प्रकारची श्री गुरूंची जी बाह्य दृष्टी असते ती करुणामय अशा प्रकारची असते. आणि त्यांची दुसरी आतली जी दृष्टी असते ती ज्ञानदृष्टी. जेव्हा ते श्रीगुरु आपल्या शिष्याकडे, साधकाकडे करुणा दृष्टीने पाहतात, तेव्हा त्या करुणा दृष्टीच्या माध्यमातून ते संत महात्मे आपल्याकडे ज्ञान देतात आणि ज्ञानाचं दर्शन घडवतात. ही त्यांची ज्ञानदृष्टी आहे. अगोदर करुणा दृष्टीने पाहतात आणि मग ज्ञानदृष्टीने पाहतात. आणि एकदा मग करुणाघन अशा आणि ज्ञानदृष्टीने पाहिल्याच्या नंतर काय होतं, माऊलींनी असं चिंतन केलंय. हा देठिवा जयावरी झळके, की हा पद्म करू माथा पारुखे, तो जीवची परी तुके महेशेसी. माऊली म्हणतात, हे श्रीगुरु जेव्हा करुणाघन अशा बाह्य दृष्टीने आणि ज्ञानमय अशा ज्ञानदृष्टीने जेव्हा साधकाकडे पाहतात, तेव्हा तो साधक असतो मुळात जीवच, अनेक विकारांनी अज्ञानाने ग्रस्त अशा प्रकारचा तो असतो जीव, परंतु त्याची तुलना शिवाशी होते, त्याची तुलना महेशाशी होते. तो जीवची परी तुके महेशेशी, हे संतांची ज्ञानदृष्टी असते. असं ज्ञानदृष्टीने संत महात्मे आपल्याकडे पाहत असतात. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, जयाचीनी अपांग पाते, बद्ध मोक्षपणे आते, भेटे जानतया जानते जयाचीनी. गुरूंची कृपा दृष्टी, ज्ञानदृष्टी अशी असते
की जेव्हा ते अर्धोन्मिलित दृष्टीने पाहतात, अर्धोन्मिलित अपांग पाते अशा दृष्टीने पाहणं म्हणजे ही त्यांची बाह्य दृष्टी आहे, अर्थात ही त्यांची करुणाघन दृष्टी आहे. आणि या दृष्टीने पाहून संत काय करतात, त्या बद्ध असणाऱ्या जीवाला मुक्त करून टाकतात. जीव बद्ध आहे तो मुक्तपणे आते, अशा प्रकारे त्याला मुक्त करतात, ज्ञानदृष्टीने त्याला मुक्त करून टाकतात. अशी संतांची, श्री गुरूंची ही ज्ञानदृष्टी असते. म्हणून दृष्टी शब्दाचा अर्थ इथं ज्ञान असा करा, कारण दृशीर ज्ञाने अक्षणी दर्शने असा धातू आहे. दृश्य पश्यती हा जो धातू आहे, दृश्य धातू, हा दर्शन या अर्थाचा आहे. आणि दर्शन याचा अर्थ ज्ञान, यथार्थ दर्शन होणं म्हणजेच ज्ञान होणं असा अर्थ असतो. संत महात्म्यांची दृष्टी कृपा करतात आणि त्या कृपा दृष्टीने आपल्याकडे पाहतात. याचा पहिला अर्थ बाह्य दृष्टीने पाहतात म्हणजे करुणा करतात, आणि अंतर्दृष्टीने पाहतात म्हणजे आपल्याला त्या कृपेतून ज्ञान प्राप्त करून देतात. हे संतांची आतली ज्ञान दृष्टी असते. ज्ञानोबा या ठिकाणी सांगतायत की श्रीगुरूंची असलेली ही बाह्य दृष्टी करुणाघन, अंतरदृष्टी ज्ञानघन, ही दोन्ही प्रकारची दृष्टी संत महात्म्यांची शुद्ध आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या दृष्टीला ज्ञानोबा यांनी विशेषण दिलेलं आहे, ते म्हणजे शुद्धे. जय जय वो शुद्धे. हे कृपा दृष्टी माते, आपली दृष्टी कशी आहे, अत्यंत शुद्ध आहे. आपली करुणा अत्यंत शुद्ध आहे आणि आपलं ज्ञान अत्यंत शुद्ध, निर्मळ, विशुद्ध अशा स्वरूपाचं आहे. म्हणून या ठिकाणी या कृपादृष्टीला, दोन्ही प्रकारच्या या कृपादृष्टीला शुद्धे असं विशेषण दिलेलं आहे. ज्या अर्थी शुद्धे असं विशेषण या कृपादृष्टीला दिलं, याचा अर्थ ही दृष्टी कधी कधी अशुद्ध सुद्धा असली पाहिजे असं एक चिंतन आपल्याला करता येतं. ज्या अर्थी ज्ञानोबा आपल्या गुरूंच्या दृष्टीला शुद्धे हे विशेषण देतात, याचा अर्थ जे अगुरु आहेत, अर्थात जे लघु आहेत, लघु आणि गुरु, गुरूंची दृष्टी जर शुद्ध आहे याचा अर्थ गुरूंच्या विरोधी लघु, जे लघु वृत्तीचे लोक आहेत त्यांची दृष्टी मात्र अशुद्ध असते, असा एक अर्थ होतो. हे गुरुदृष्टी आणि लघुदृष्टी म्हणजे काय, तर गुरुदृष्टी याचा अर्थ व्यापक दृष्टी, मोठी दृष्टी, आणि लघुदृष्टी म्हणजे परिच्छिन्न दृष्टी, भेदातली दृष्टी. असं म्हटलंय, अयम निजो परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. ज्यांची वृत्ती अत्यंत संकुचित असते त्यांना मी, माझा, परका असा भाव असतो. परंतु संत महात्म्यांची जी दृष्टी असते ती व्यापक असते. त्यांना सगळं जग म्हणजे आपलं कुटुंब वाटायला लागतं. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, ही जी दृष्टी आहे ती व्यापक आहे, ही गुरूंची दृष्टी आहे. आणि जे लघु वृत्तीचे, परिच्छिन्न संकुचित वृत्तीचे जे सांसारिक लोक असतात त्यांची वृत्ती मात्र हा माझा, हा परका अशी भेदभावाची दृष्टी असते. ती दृष्टी आहे ती भेदातली आहे, अज्ञानातली आहे, आणि त्यामुळे ती अशुद्ध अशा प्रकारची दृष्टी आहे. म्हणून दृष्टी शुद्ध असणं आणि दृष्टी अशुद्ध असणं याचा अर्थ असा आहे, दृष्टी व्यापक असणं आणि दृष्टी संकुचित असणं. व्यापक दृष्टी आहे म्हणजे शुद्ध आहे, आणि संकुचित आहे, भेदातली आहे, याचा अर्थ ते अशुद्ध अशा प्रकारची आहे. आमच्या श्रीगुरूंच्या अंतःकरणामध्ये आपपर भाव नाहीये, सगळं जग त्यांना आपलं आपलं वाटतं, आणि त्यामुळे आमच्या गुरूंची दृष्टी व्यापक असल्यामुळं अत्यंत शुद्ध आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात जय जय वो शुद्धे, असा एक याचा अर्थ आहे. आता व्यवहाराच्या अंगाने आपण विचार केला तर व्यवहारामध्ये सुद्धा ह्या दृष्टीचे असे दोन प्रकार पडतात, एक शुद्ध दृष्टी आणि एक अशुद्ध दृष्टी. अशा व्यवहारातले पण दोन प्रकार आहेत, आणि अध्यात्मातले, परमार्थातले ही दोन प्रकार आहेत. परमार्थातली सुद्धा एक शुद्ध दृष्टी आहे आणि एक अशुद्ध दृष्टी आहे. व्यवहारामध्ये अशुद्ध दृष्टी म्हणजे काय, एखाद्याची दृष्टीच अत्यंत वाईट असते. एखाद्या वस्तू पदार्थाकडे, अन्नाकडे त्यानं बघितलं की तो जो पदार्थ आहे तो दूषित होतो, त्याला म्हणायचं अशुद्ध अशा प्रकारची दृष्टी. शास्त्रामध्ये त्याला उदाहरण दिलेलं आहे. एकदा शेषाच्या एका डोळ्याला रोग झाला म्हणे. आता शेषाला 1000 फण्या आहेत,
आणि 1000 फण्या, प्रत्येक फणीला 2 डोळे, म्हणजे 2000 त्याला डोळे झाले. 2000 डोळ्यांपैकी त्या शेषाच्या एका डोळ्याला रोग झाला काहीतरी. आणि मग स्वर्गातले जे वैद्य आहेत अश्विनी कुमार, त्यांना बोलवण्यात आले. त्यांनी बघितलं, रोगाचं निदान त्यांना कळालं, सापडलं. त्यांनी त्रिघाताचं औषध त्या ठिकाणी त्या डोळ्यामध्ये घातलं, परंतु त्याला काही असर पडला नाही. त्या औषधाचा काही चांगला परिणाम पडला नाही. म्हणून पुन्हा काय झालं, जसं आपण वैद्य बदलतो, डॉक्टर बदलतो, तसं त्याने डॉक्टर बदलला. मृत्यू लोकामध्ये त्या काळात धन्वंतरी होते. धन्वंतरीला बोलवण्यात आलं. धन्वंतरींनी बघितलं काय झालंय, एका डोळ्याला रोग झालाय. औषध कोणतं दिलं विचारलं अश्विनी कुमारांना. अमुक अमुक असं त्रिघाताचं औषध दिलंय. बरोबर औषध आहे. कसं टाकलं, असं टाकलं. बरोबर आहे. त्याची जे काही त्या औषधाची मात्रा आहे ती बरोबर आहे, पद्धती आहे, प्रक्रिया आहे, हे सगळं बरोबर आहे. तरी सुद्धा रोग बरा का होत नाही. आणि मग त्या धन्वंतरींनी सांगितलं म्हणे, एक काम करा, माझ्या समोर तुम्ही एकदा हे औषध डोळ्यामध्ये टाका. कसं औषध टाकता मला बघू द्या. आणि मग अश्विनी कुमारांनी ते औषध घेतलं आणि त्या ज्या नेत्राला रोग झाला त्या नेत्रामध्ये ते औषध टाकलं. बघितलं, ते पाहिल्याबरोबर धन्वंतरीच्या ध्यानात आलं की चूक कुठं होती. ते चूक ध्यानात आले. म्हणे काय झालं, जेव्हा ते औषध रोग झालेल्या त्या डोळ्यामध्ये टाकलं जायचं, त्यावेळेला शेषाचे जे बाकीचे डोळे होते त्या डोळ्यामधील अग्नी रोग झालेल्या त्या डोळ्यामध्ये पडायचा आणि त्या डोळ्यामध्ये घातलेलं जे औषध होतं त्या औषधाचं विष बनून जायचं. आणि विष झाल्यामुळे मग तो रोग नीट होत नव्हता, बरा होत नव्हता. हे ध्यानात आलं त्यांच्या. आणि मग धन्वंतरीने सांगितलं, एक काम करा, सगळं बरोबर आहे, चूक फक्त एक होते की ज्या डोळ्यामध्ये तुम्ही औषध घालत आहात तो एकच डोळा उघडा ठेवा. डोळ्यामध्ये औषध घालीत असताना बाकीचे डोळे झाकलेले ठेवा. आणि मग बाकीचे डोळे जेव्हा झाकले आणि त्या डोळ्यामध्ये औषध घातलं, त्या वेळेला त्या शेषाच्या त्या डोळ्याचा रोग बरा झाला. असा याचा अर्थ आहे. तात्पर्य एवढंच आहे की दृष्टीमध्ये सुद्धा दोष असतात. एखाद्या दृष्टीने जर बघितलं एखाद्या पदार्थाला, ते पदार्थ दूषित होऊन जातो. याला म्हणायचं अशुद्ध दृष्टी. असे काही काही लोक असतात, अन्नाकडे बघितलं जेवण करत असताना की ते अन्न दूषित होऊन जातं. मग ज्यानं ते अन्न खाल्लं त्याला ते पचत नाही, त्याला रोग होतो, त्याला आजार होतो, ताप येते. त्यालाच आपण दृष्ट लागणे असं म्हणतो. एखाद्याची दृष्ट लागली. दृष्ट म्हणजे काय, या दृष्टीमध्ये असणारा दोष त्या अन्नामध्ये गेला, दृष्ट लागली. गुरुजींनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की काही लोकांची दृष्टी एवढी खराब असते म्हणे. एखाद्यानं जर नवीन घर बांधलं, नवीनच घर, आणि जर ते घर बघायला एखादा मनुष्य आला आणि त्याची दृष्टी जर खराब असली आणि त्याची दृष्ट जर लागली घराला, तर त्या घराच्या नवीन भिंतीला सुद्धा तडा जातो. अशा प्रकारची ते त्याची दूषित दृष्टी असते. व्यवहारातली दृष्टी आहे. अशा प्रकारची दूषित काही लोकांची दृष्टी असते, अशुद्ध दृष्टी आहे. व्यवहारातली ही अशुद्ध दृष्टी. आणि व्यवहारातलीच एक शुद्ध दृष्टी सुद्धा असते. आईची दृष्टी शुद्ध आहे. लेकराला जेवण घालत असताना आईनं बघितलं, आईची दृष्ट कधी लेकराला लागत नसते, शुद्ध दृष्टी आहे. योगी पुरुष असं म्हणतात, एखाद्याला जर रोग झाला आणि त्या योगी पुरुषानं जर त्या रोगी मनुष्याकडे फक्त पाहिलं तर त्याचा रोग बरा होतो. आपली ज्यांच्यावर श्रद्धा आहे, आपले जे श्रीगुरु आहेत, अशा श्रीगुरूंनी जर आपण आजारी असताना आपल्याकडे आले, कृपेनं पाहिलं, प्रेमानं पाहिलं फक्त आपल्याकडं, तरी सुद्धा आपला आजार बऱ्याच वेळा कमी होतो. हे त्या तपश्चर्याची ताकद असते. त्यांच्या दृष्टीमध्ये आले ते शुद्धता असते, ताकद असते. कासवी जी असते ती आपल्या पिलाकडं फक्त नजरेनं पाहते, फक्त पाहते आणि त्या पाहण्यातूनच त्या पिलांचं पोट भरतं. त्याला कासवी नजर म्हणतात. हे काय हो, त्या पिलाचं पोट भरलं म्हणजे काय, त्या दृष्टीमध्ये असणारी ही तृप्ती आहे, दृष्टीमध्ये असणारी ही ताकद आहे, सामर्थ्य आहे. मग दृष्टीमध्ये सुद्धा सामर्थ्य असतं. म्हणून आपल्या दृष्टीची शुद्धता असली पाहिजे. एखाद्याचं चांगलं झालं चांगलं वाटावं, एखाद्याचं वाईट झालं वाईटच वाटावं. वाईट झालं तर चांगलं वाटणं ही अशुद्ध दृष्टी आहे, आणि चांगलं झालं तर वाईट वाटणं.
वाईट झालं तर चांगलं वाटणं, अशी जी दृष्टी आहे सामान्य लोकांची, अशुद्ध दृष्टी आहे. आणि संत महात्मे जे रुजू मनाचे सज्जन साधू पुरुष असतात, इतरांच्या दुःखाने दुःखी होणारे, इतरांच्या सुखाने सुखी होणारे, त्यांची दृष्टी मात्र अत्यंत शुद्ध अशा प्रकारची असते. ही व्यवहारातली शुद्धी आणि अशुद्धी या दृष्टीच्या संबंधाने झाली. आता परमार्थामध्ये सुद्धा या दृष्टीचे दोन प्रकार आहेत. एक शुद्ध पारमार्थिक दृष्टी, एक अशुद्ध पारमार्थिक दृष्टी. श्री गुरूंची जी दृष्टी आहे ती पारमार्थिक आहे. व्यावहारिकही त्यांची दृष्टी शुद्ध आहे, चर्मदृष्टी ही शुद्ध आहे. आणि त्यांची पारमार्थिक असणारी जी ज्ञानदृष्टी आहे ती सुद्धा त्यांची शुद्ध अशा प्रकारची आहे. किती त्यांची दृष्टी म्हणजे ज्ञान असा आपण अर्थ केलाय. दृष्टी ज्ञान आहे. संतांची श्री गुरूंची असणारी जी कृपा दृष्टी आहे ती ज्ञानरूप आहे. आणि ही त्यांची ज्ञानदृष्टी किती शुद्ध आहे. ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायामध्ये एका श्लोकावर भाष्य करीत असताना गोड चिंतन केलेलं आहे. तिथं श्लोक आला, भगवान परमात्मा बोलतात, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानापेक्षा मोठी पवित्र आणि शुद्ध वस्तू जगात दुसरी कोणतीही नाही. परमात्मा एवढंच बोलले. आणि त्या ठिकाणी भगवान ज्ञानोबा यांनी जे विश्लेषण केलंय ते अत्यंत महत्वाचं आहे. 4-5 ओव्या सांगतो. ज्ञानाची शुद्धी ज्ञानोबा राय सांगतायत. श्री गुरूंची ज्ञानाची शुद्धी कशी आहे, ते ज्ञान किती शुद्ध आहे. माऊली सांगतात, म्हणून असो हे न घडे ते विचारिताची असंगडे, पुढती ज्ञानाची पाडे पवित्र न दिसे. ज्ञानापेक्षा योग्य कोणतीही पवित्र वस्तू नाही. एथ ज्ञान हे उत्तम होय आणि कही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे गा. जसं चैतन्य सर्व वस्तूमध्ये एकच आहे, त्याप्रमाणे ज्ञान एकच उत्तम आहे, श्रेष्ठ आहे, शुद्ध आहे. ज्ञानासारखी दुसरी शुद्ध वस्तू कोणतीही नाही. ना तरी पृथ्वीचे निपाडे कांटाळे जरी जोडे, तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. पृथ्वीपेक्षा मोठं जर एखादा तराजू भेटला, पारड जर भेटला, आता पृथ्वीच आपण काय केला, तराजू केला, तर आता पृथ्वीपेक्षा मोठा कोणता तराजू असणार आहे, पारड कोणता असणार आहे का? असू शकत नाही. त्याप्रमाणे उपमा ज्ञानी घडे पंडुकुमरा. ज्ञानाला उपमा प्राप्त होत असते का? दुसरी उपमा देता येत नाही. म्हणून बहुती परी पाहता पुढत पुढती निर्धारिता ही ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आते. पुन्हा पुन्हा विचार केला, निर्धारण केलं, अनेक प्रकारांनी पाहिलं तरी ज्ञानाची पवित्रता ज्ञानाच्याच ठिकाणी आहे. जैसे अमृताची चवी निवडीजे तरी अमृताची सारिखी म्हणीजे, तैसे ज्ञान हे उपमीजे ज्ञानेसीची. अमृताची चव कशी, दुसरी उपमा देता येत नाही, अमृतासारखी एवढंच म्हणावं लागतं. तसं ज्ञान किती पवित्र आहे, कसं पवित्र आहे, त्यासाठी दुसरा दृष्टांत सांगताच येत नाही. ज्ञानाची पवित्रता ज्ञानासारखीच आहे. एवढं ज्ञान पवित्र आहे, शुद्ध आहे. असं शुद्ध असणारं ज्ञान श्री गुरूंच्याकडे आहे. म्हणून ही दृष्टी, हे ज्ञान श्री गुरूंचं अत्यंत शुद्ध असल्यामुळे ज्ञानोबा या ठिकाणी बोलताय, जय जय ओ शुद्धे. हे श्री गुरु कृपा दृष्टी तो अत्यंत शुद्ध आहे. श्री गुरूंची ही कृपा दृष्टी अर्थात ही ज्ञान दृष्टी अत्यंत अशी शुद्ध आहे, असं ज्ञानोबा या ठिकाणी बोलतायत. एक शंका या ठिकाणी निर्माण होते. पुढचा मुद्दा असा आहे, छोटीशी शंका, आणि मग त्याला आपण उत्तर देऊया. ज्ञान कसं आहे म्हणतात, शुद्ध आहे. पण शंका अशी आहे की हे ज्ञान तर मग सर्वांचंच शुद्ध आहे आणि हे ज्ञान व्यापक आहे. हे ज्ञान परिच्छिन्न नाही, सर्वांच्याच ठिकाणी हे ज्ञान आहे. संविदेशा स्वयंप्रभा असं म्हटलंय. संवित म्हणजे ज्ञान, ही स्वयंप्रकाश आहे. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः. इयम म्हणजे ही संवित म्हणजे ज्ञान, आत्मा हीच आत्मा आहे. आत्मा म्हणजे व्यापक आहे. अतती व्यापनोती इति आत्मा. हे ज्ञान तर व्यापक आहे. मग श्रीगुरूंच्या ठिकाणी असणारं ज्ञान जसं शुद्ध आहे, तसं इतरांच्याही ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे ते शुद्धच आहे. मग श्रीगुरूंच्याच दृष्टीला ज्ञानोबाराय शुद्धे असं संबोधन का देतात? इतरांची सुद्धा ती ज्ञानदृष्टी शुद्धच आहे. इतरांच्या ठिकाणी असणारं ते आत्मरूप जे ज्ञान आहे, स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते शुद्धच आहे. मग श्रीगुरूंच्याच कृपा दृष्टीला ज्ञानोबाराय शुद्ध असं का म्हणतात, अशी शंका आहे. तर ज्ञान म्हणजे चैतन्य थोडक्यात.
आणि सर्वांच्याच ठिकाणी ते ओतप्रोत व्यापक आहे. मग श्री गुरूंचं चैतन्य रूप ज्ञान जसं शुद्ध आहे तसं इतरांचंही ते शुद्धच आहे. मग श्री गुरूंचंच एवढं मोठं वर्णन का? अशा प्रकारची शंका. त्याचं उत्तर असं आहे की आपल्या इतरांच्या सर्वांच्या ठिकाणी जरी ते ज्ञान असलं तरी ते ज्ञान अवरुद्ध झालेलं आहे. दोन कारणांनी ते अवरुद्ध झालंय, म्हणजे अशुद्ध झालेलं आहे. अशुद्ध, जणू काही अशुद्ध झालंय. म्हणजे कसं झालं आणि कशाने झालं त्याविषयी ज्ञानोबा यांनी पहिलं उत्तर दिलेलं आहे. ते म्हणजे काम क्रोधांमुळे हे ज्ञान अशुद्ध झालंय आपलं. आणि श्री गुरूंच्या ठिकाणी हे काम क्रोध नाहीत म्हणून त्यांचं ज्ञान शुद्ध आहे. म्हणून जय जय ओ शुद्धे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापापमा विद्ये नमिह वैरिणम. या श्लोकावर व्याख्यान करत असताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे ज्ञान आहे आपल्याकडं, पण कसं आहे, सामान्य जीवाकडे असणारं ज्ञान कामक्रोधांनी ग्रस्त अशा प्रकारचं आहे, अशुद्ध झालेलं, अवरुद्ध झालेलं अशा प्रकारचं आहे, ते शुद्ध नाही राहिलं. कसं आहे ते अशुद्ध, याविषयी विश्लेषण करीत असताना ज्ञानेश्वर महाराज बोलतात, जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी ना तरी उलबाची खोळी गर्भस्थासी. आदी उदाहरणं दिलीत. माऊली म्हणतात चंदनाची मुळ आहे, सुगंध आहे चंदनाला, पण चंदनाची ती मुळी आणण्यासाठी आपण गेलो, गिवसोनी घेपे व्याळी, त्याला सापानं वेडे घातलेले असतात. चंदनाची मूळ सुगंधच आहे, तिथं सुगंध आहेच, पण तिथं सापानं वेडा घातलाय ना, त्याला आवृत्त केलंय सापानं, त्याचं काय. ना तरी उलबाची खोळी गर्भस्थाशी, गर्भस्थ जो शिशु आहे, आईच्या उदरामध्ये गर्भामध्ये जो शिशु आहे त्याला उलबाची खोळ असते, वेष्टन असतं, त्याप्रमाणे. किंवा प्रभावीन भानू धूमेविन हुताशनू जैसा दर्पणू मळहीनू कहीच नसे. आणखी 3 दृष्टांत दिले. सूर्य कसा आहे, प्रभावीन भानू, प्रभेशिवाय प्रकाशाशिवाय सूर्य आहे का, नाही. धूमेविन हुताशनू, धुराशिवाय अग्नी असणं शक्य आहे का, नाही. दर्पणू मळहीनू कहीच नसे, आरसा आहे आणि त्याला मळच लागला नाही, असं कधी शक्य आहे का. पाऱ्यापासून, पारा नावाचा जो धातू आहे त्यापासून आरसा बनवतात, तो पारा म्हणजे एक प्रकारची मळच आहे. आरसा मळापासूनच बनलेला असतो, म्हणून आरसा कधीच मळहीन असा असू शकत नाही. तैसे इहिविन एकले आम्ही ज्ञान नाही देखिले. या कामक्रोधा विना कोणाच्याही ठिकाणी ज्ञान आम्हाला दिसत नाही. सामान्य जे जीव आहेत, विद्वान असो, ज्ञानी असो, कोणी असो, फक्त अनुभूती संपन्न नसलेले, शास्त्रज्ञान प्राप्त केलेले असे जे कोणी किती मोठा पंडित विद्वान असो, ज्ञानोबाराय म्हणतात त्यांच्या ठिकाणी जसं ज्ञान आहे तसं ते ज्ञान त्यांचं त्यांच्या कामक्रोधांनी ग्रस्त असं आहे. कामक्रोधांनी त्या ज्ञानाला व्यापलेलं आहे. जैसे कोंडेनी पा गुंतले बीज निपजे, ज्याप्रमाणे बीज आहे आणि त्याच्या वर कोंडा असतो, त्याप्रमाणे त्यांचं ज्ञान या कामक्रोधांनी आवृत्त झालेलं आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध परी इही असे प्ररुद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. माऊली म्हणतात ते ज्ञान आहे, शुद्धच आहे ते ज्ञान, पण या कामक्रोधांनी ते मलिन झालं, अशुद्ध झालं, अवरुद्ध झालं, परिच्छिन्न झालं, झाकल्या गेलं, आणि म्हणून ते दुर्गम झालं, अगाध झालं, प्राप्त होण्यासाठी कठीण अशा प्रकारचं व्हायला लागलं. म्हणून हे ज्ञान सर्वांच्या ठिकाणीच आहे, आणि जरी ते शुद्ध आहे तरी सुद्धा हे ज्ञान आपलं कामक्रोधांनी मलिन अशा प्रकारचं झालेलं आहे. एक कारण. दुसरं उत्तर दिलेलं आहे की हे जे ज्ञान अशुद्ध झालंय ना, ते हे ज्ञान अशुद्ध होण्याचं दुसरं कारण आहे 3 गुण. 3 गुणांमुळे सुद्धा हे ज्ञान अशुद्ध अशा प्रकारचं झालेलं आहे. सत्व, रज आणि तम, या 3 गुणांनी ते अशुद्ध झालेलं आहे. आता गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये 20व्या 20, 21, 22 या श्लोकांमध्ये हे ज्ञानाची अशुद्धी सांगितलेली आहे. 3 प्रकारचं ज्ञान आहे म्हटले. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी म्हणजे अनेकामध्ये जे एक पाहणार, विभक्तेषु अविभक्तम, विभक्त म्हणजे विभिन्न विभिन्न अशा या चित्र विचित्र जगतामध्ये एका चैतन्याला पाहणार असं जे ज्ञान आहे ते सात्विक ज्ञान आहे. माऊली म्हणतात जे दिठी जरी चोख कीजे तरी भलतेही चोख सुजे
तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे सर्वही शुद्ध. हे सात्विक ज्ञान आहे. जर आपली दृष्टी शुद्ध असेल तर कोणतीही वस्तू आपल्याला शुद्ध दिसते. आणि दृष्ट्या जर काही रोग झाला, कावीळ वगैरे, तर वस्तू सुद्धा आपल्याला अशुद्ध दिसायला लागते. मग दृष्टी शुद्ध झाली की वस्तू शुद्ध दिसते. त्याप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, जर आपलं ज्ञान हे सत्वगुणाने शुद्ध झालं तर आपल्याला सगळं जग शुद्ध आणि पवित्र असं दिसायला लागतं. धर्मराजाला सगळे धार्मिकच दिसतात आणि दुर्योधनाला सगळे अधार्मिकच दिसतात. या दृष्टीतला भेद आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. या न्यायाने आपण आपल्या दृष्टीला जर शुद्ध केलं तर आपल्याला सगळं जग शुद्ध दिसायला लागतं. पण काय आहे की हे सत्वगुणातलं ज्ञान आहे. शेवटी सत्वगुण सुद्धा एक प्रकारचा गुणच आहे, मायेचा गुण आहे हा, आणि त्यामुळे हा मलिनच आहे. म्हणून तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनामयम ज्ञानसंगेन बधनाती सुखसंगेन चानघा. ज्ञानाच्या संगाने हा सत्वगुण सुद्धा बांधणाराच अशा प्रकारचा आहे. मग सत्वगुणातलं हे ज्ञान आहे, त्यामुळे हे ज्ञान सुद्धा खऱ्या अर्थानं पवित्र किंवा तेवढं शुद्ध नाहीये. त्यानंतर एक राजस ज्ञान आहे. पृथक्त्वेन तु यज्ञानम नाना भावान पृथक विधान वेत्ती सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानम विद्धि राजसम. ते जे ज्ञान काय करतं, द्वैताला पाहतं. पृथक्त्वेन, पृथक पृथक या रूपाने प्रत्येक पदार्थाला पाहतं, द्वैताला पाहतं, सर्व प्राणी मात्रामध्ये द्वैतच पाहतं. त्या ज्ञानाला राजसी ज्ञान असं म्हटलंय. माऊली त्याचं वर्णन करतात. तरी पार्था पर्येस ते ज्ञानगा राजस, जे भेदाची कास धरून चाले. भेदाचीच कास जे धरून चालतं त्याला राजसी ज्ञान असं म्हटलेलं आहे. त्यासाठी उदाहरण दिलंय माऊलींनी. अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले, तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया. ज्याप्रमाणे अलंकार असावा, अलंकार तयार केला, एखाद्या लहानशा बाळाला विचारलं, बाळा हे काय? ते बाळ सांगतं ही अंगठी आहे, हे लॉकेट आहे, वगैरे वगैरे. ते अलंकार सांगतं. त्याला हे त्या अलंकारामध्ये असलेलं सोनं दिसत नाही, पण अलंकारामध्ये झाकलेलं जणू काही ते सोनं जसं लहानशा बाळाला दिसत नाही, त्याप्रमाणे या नामरूपांनी झाकलेलं अद्वैत त्या अज्ञानी पुरुषांना दिसत नाही, राजस पुरुषांना दिसत नाही. ते द्वैतालाच पाहतात, नामरूपालाच पाहतात, अलंकारालाच पाहतात, वरच्या भेदालाच पाहतात. याला म्हटलं जातं राजसी ज्ञान. त्यानंतर एक तामस ज्ञान आहे. यत्तु कृत्स्नवदे कस्मिन् कार्ये सक्त महैतुकम अतत्वार्थ बदल पंच तत्तामसमुदाहृतम. तरी किरीटी जे ज्ञान हिंडे विधीचेनी वस्त्रेहीन श्रुती पाठमोरी नग्न म्हणून तया. वेदशास्त्राचा अभ्यास नाही, श्रुतीला पाठमोरी केलेला आहे, मागे केलेला आहे, अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, विधी रहित अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, विपरीत अशा प्रकारचं जे ज्ञान आहे, त्याला म्हटलं जातं तामस ज्ञान. आता तिन्ही प्रकारच्या गुणांनी हे अडकलेलं आहे, म्हणून हे अशुद्ध झालं. हे अशुद्ध ज्ञानाचे प्रकार आहेत. सात्विक, राजस, तामस तिन्ही प्रकारचं ज्ञान अशुद्ध ज्ञान गुणातलं आहे. म्हणून कामक्रोधांनी झाकलेलं ज्ञान अशुद्ध ज्ञान, आणि असं ज्ञान आपल्याकडे आहे. ते ज्ञान जरी असलं आपल्याकडे तरी हे ज्ञान आहे तिन्ही गुणांनी झाकलेलं, आवृत्त झालेलं, किंवा कामक्रोधादी विकारांनी आवृत्त झालेलं असं असल्यामुळे ते अशुद्ध असं ज्ञान आहे. आणि श्री गुरूंचं ज्ञान कसं आहे? हे शुद्ध आहे. जय जय वो शुद्ध आहे. त्याचं कारण असं आहे की सद्गुरु हे कामक्रोधांनी रहित आहेत. कामक्रोधांचं मालिन्य सद्गुरूंच्या ठिकाणी नाही, म्हणून त्यांचं ज्ञान शुद्ध अशा प्रकारचं आहे. माऊली म्हणतात, अर्जुना तयाच्या ठाई काम क्रोध सहजे नाही. त्या महात्म्याच्या ठिकाणी काम क्रोध सहज नसतात. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, तेथे कैचे भांडण रे. किंवा कामक्रोधा नाही चाली भूती झाली समता. असं कामक्रोधांच्या विकारांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. असे श्री गुरु असतात, आणि त्यामुळे कामक्रोधांच्या मालिन्याने रहित असं त्यांचं ज्ञान असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाला शुद्ध, त्यांच्या दृष्टीला शुद्ध असं ज्ञानोबा बोलतायत. जय जय वो शुद्ध आहे. त्याचप्रमाणे संत महात्मे किंवा श्री गुरु हे गुणातीत आहेत. गुणाचं मालिन्य त्यांच्या ठिकाणी नाहीये, म्हणून शुद्ध आहे असं म्हटलंय. ज्ञानोबा सांगतात, तैसा आला गेला गुणांचा बोधो न मिळे तयाचा, तो देही जैसा व्योमीचा चंद्र जळी. ज्याप्रमाणे आकाशातला चंद्र हा पाण्यामध्ये स्पष्ट शुद्ध अशा प्रकारचा दिसावा,
त्याप्रमाणे तो या देहामध्ये राहत असतो. त्याचा बोध या गुणांच्या येण्या जाण्याने, सत्व रज तम हे गुण आले काय गेले काय, या गुणांच्या येण्या जाण्याने त्याचा बोध कधीही मलिन होत नाही. जसं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं, ते पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब सुद्धा त्या पाण्याने ओलं होतं का? जसं आकाशातलं प्रतिबिंब चंद्र पाण्याने ओला होत नाही, तसं ते प्रतिबिंब तरी ओलं होतं का? नाही होऊ शकत. तसे संत महात्म्यांचा जो बोध असतो अंतःकरणामध्ये असलेला, तो बोध या गुणांच्या पाण्याने कधीही ओला होत नाही, असं ज्ञानोबा सांगतात. म्हणजे संत महात्मे गुणातीत आहेत, म्हणून त्यांचं ज्ञान जे आहे ते शुद्ध आहे. म्हणून जय जय ओ शुद्धे, असं या ठिकाणी ज्ञानोबा यांनी चिंतन केलंय. वेगवेगळ्या पद्धतीने आपण याचं चिंतन करू शकतो. 18व्या अध्यायामध्ये पुढे म्हटलंय बघा, नित्य निरस्ताखिल मळ. या आमच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी अखिल मळ नित्य निरस्त, सगळ्या प्रकारचे जे मळ आहेत ते नित्य निरस्तच आहेत. कधीही ते मळ आमच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी आले नाहीत. म्हणून जय जय वो शुद्धे. किंवा जय जय देव निर्मळ, जय जय देव विशुद्ध, असं पुढे 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे. त्यामुळे संत महात्म्यांचं दृष्टी ही अत्यंत शुद्ध असल्यामुळे ज्ञानोबा सांगताय जय जय वो शुद्धे. आता आणखी थोडंसं चिंतन करा. एक, ही जी शुद्धी आहे ना, ज्ञानाची शुद्धी, दृष्टीची शुद्धी, याची पुन्हा दोन प्रकार करा. एक साध्य ज्ञानदृष्टी आणि दुसरी नित्यसिद्ध ज्ञानदृष्टी. नित्यसिद्ध शुद्ध असलेली ज्ञानदृष्टी, याचे दोन प्रकार आहेत. एक जी ही ज्ञानाची शुद्धी आहे ती प्राप्य आहे, ध्येय आहे, साध्य आहे, आणि एक नित्यसिद्ध आहे. पण तुमच्या आमच्या करता ही जी ज्ञानाची शुद्धी आहे, जय जय वो शुद्धे, असं ज्ञानाची जर शुद्धी मिळवायची तर ही आपल्यासाठी प्राप्य आहे, साध्य आहे. ती साध्य करायची, प्राप्त करायची आहे. आणि आमच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी असणारी ही जे ज्ञानाची शुद्धी आहे ती साध्य नाही, तर ही नित्य सिद्ध आहे. त्याने ती मिळवलेली आहे असं नाही, तर ही ज्ञानाची शुद्धी त्यांच्या ठिकाणी नित्यच आहे, कायमच आहे असा अर्थ. मात्र तुम्हा आम्हाला मात्र ही ज्ञानाची शुद्धी मिळवावी लागते. म्हणजे कशी मिळवावी लागेल? मिळवायची असते, साध्य असते ती ज्ञानाची दृष्टी, शुद्ध ज्ञानाची दृष्टी. कशी मिळवायची? तर एक आहे की आपल्याकडे 3 प्रकारची मळ असतात. एक बाह्य मळ, दुसरा अंतर्मळ म्हणजे कामक्रोधादी विकारांचा मळ, आणि तिसरा अज्ञानाचा मळ. 3 प्रकारची मळ आपल्या ठिकाणी असतात. आणि हे तिन्ही मळ निवृत्त झाले की मग आपल्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे, जी ज्ञानाची दृष्टी आहे, ती मग शुद्ध होते. शुद्ध करायचं असेल तर मळ घालवावं लागेल. हे 3 प्रकारची मळ आहेत. म्हणजे कसे कसे घालवायचे ज्ञानोबा यांनी सर्व सांगून ठेवलंय. ज्ञानोबा सांगतात बाह्य मळ म्हणजे देहाचा मळ घालवायचा आहे. काय करा? तीर्थे, बाह्य मळोक्षाळे, तीर्थयात्रा वगैरे करा, किंवा श्रीगुरूंची उपासना करा, सेवा करा. कारण श्रीगुरूंचे चरण तीर्थ सुद्धा काय आहेत? चरण तीर्थ आहेत. श्रीगुरूंचे चरण म्हणजे तीर्थच असतात. ते काय? तीर्थी बाह्यमळ क्षाळे. ह्या बाह्य तीर्थांच्या मध्ये स्नान केल्याने किंवा श्रीगुरूंच्या चरणामध्ये स्नान केल्याने म्हणजे सेवा केल्याने आपला बाह्यमळही निवृत्त होतो. कर्मे आभ्यंतर उजळे. कर्म करा, सत्कर्म करा. या सत्कर्माच्या द्वारा नामस्मरण असेल, दर्शन असेल, प्रदक्षिणा असेल, श्रीगुरूंची सेवा असेल, येण्याची सत्कर्मी. पैसंता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता, वैराग्यसी येण्याची सत्कर्मी. याला सत्कर्म म्हणतात, श्रीगुरूंची उपासना, संतांची संगती. या कर्माने, सत्कर्माने काय होतं? आभ्यंतर उजळे. आपले अंतःकरण शुद्ध होतं, कामक्रोधांनी रहित अशा प्रकारचं होतं. मग तीर्थामध्ये स्नान केल्याने बाह्यमळ गेला, कर्म केल्याने, सत्कर्म केल्याने कामक्रोधाधिकांचा मळ गेला. आता राहिला अज्ञानाचा मळ. तो कसा जाईल? ज्ञानोबा सांगतात बाहेरी कर्मे क्षाळला, भेतरी ज्ञाने उजळला, या दोही परी आला पाखाळा एका. आता बघा, कर्मांनी त्याचा बाह्यमळ म्हणजे इथं कामक्रोधाधिकांचा मळ तो गेलेला आहे, आणि भीतरी म्हणजे आतमध्ये ज्ञाने उजळला, अज्ञान निवृत्त झालं, श्रीगुरूंची कृपा झाली, आणि मग त्याचं ज्ञान, त्याला ज्ञान प्राप्त झालं, आणि त्या तत्वज्ञानाने
त्याचा अज्ञानाचा मळ सुद्धा निवृत्त झाला. आणि या दोन्ही प्रकाराने तो दोन्ही प्रकारच्या शुद्धतेला प्राप्त होत असतो. ही दोन प्रकारची शुद्धी ज्ञानोबा यांनी पुढे सांगितलेली आहे. याला म्हणायचं साध्य असलेली ज्ञानाची शुद्धी. साध्य असलेली, कारण ही त्याला दोही परी आला म्हटलंय. आला पाखाळा एका. आला म्हणजे त्याला यावं लागतं. आला, आतापर्यंत नव्हता आला, आता आला, म्हणजे ही साध्य असलेली ज्ञानाची शुद्धी आहे. या पद्धतीने आपण ही ज्ञानाची शुद्धी प्राप्त करून घेऊ शकतो, तुम्ही आम्ही सर्व जीव बाकीचे. परंतु आमच्या श्रीगुरूंच्या ठिकाणी असणारी जी ज्ञानाची शुद्धी आहे ती अशी प्राप्य नाही, त्यांनी मिळवलेली आहे असं नाही. त्यांनी अशी काही कर्म केले, तीर्थयात्रा केल्या, फार मोठी काही साधना उपासना केली, तपश्चर्या केली, आणि मग त्यांचे कामक्रोधाचे विकार त्यांनी घालवले, अज्ञान घालवलं, मग ज्ञान मिळवलं, आणि मग त्यांना ही शुद्धी मिळाली, प्राप्त झाली. अशी आमच्या श्रीगुरूंची ज्ञानाची शुद्धी नाही. ती नित्य सिद्ध आहे, कायमच त्यांच्याकडे ते आहे. ती कधी अशुद्ध झालीच नाही. त्यांच्या ठिकाणी कधी बाह्यमळ आला नाही, कामक्रोधांचा अंतर्मळ आला नाही, अज्ञानाचा मळ कधी आलाच नाही. नित्य निवृत्त आहे, म्हणून त्यांचं नावच निवृत्ती अशा प्रकारचं आहे. याचं विश्लेषण करत असताना अमृतानुभवात ज्ञानोबा म्हणतात, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, किंबहुना निवृत्तीची राणीव निवृत्तीची. त्यांचं नावही निवृत्ती आहे. निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव. त्यांच्या ठिकाणची शोभा, बरवपणा, सौंदर्य निवृत्तीच आहे. निवृत्तीची राणी व निवृत्तीची. त्यांचं राज्य सुद्धा निवृत्तीवरच आहे. निवृत्तीवर ते राज्य करणारे आहेत. अधिपती अशा प्रकारचे त्या निवृत्तीचे आहेत. त्या ठिकाणी आणखी विश्लेषण करताना ज्ञानोबा यांनी असं म्हटलंय, माऊली म्हणतात, आमच्या ज्ञानेश्वर आमच्या निवृत्तीनाथांना निवृत्ती का म्हणतात काय माहिती. मानिवर्तेतव नाही, हा निवर्तवी काही, हा कैसा बैसे ठाई निवृत्ती नामाच्या. यांच्यासाठी निवर्त्य काही नव्हतंच की ज्याला निवृत्त करायचंय. जगताला निवृत्त करावं तर जगतच नाही म्हणतात. अज्ञान निवृत्त करावं तर अज्ञानच माया स्वरूपाच्या ठिकाणी नाही असं म्हणतात. दुःख निवृत्त करावं तर दुःख आम्हाला कधी प्राप्तच झालं नाही म्हणतात. यांनी काही निवृत्त केलंच नाही, निवृत्तीच नाही यांच्याकरता काही, तरी पण यांना निवृत्ती कसं म्हणतात काय माहिती. अशा प्रकारचे ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी साहित्यिक भाषेमध्ये बोलतायत. त्याला व्याजस्तुती असं म्हटलंय. व्याजस्तुती अलंकार. वरवर पाहता निंदा दिसते, आतमध्ये स्तुती असते, याला म्हटलं जातं व्याजस्तुती अलंकार. आणखी एक ओवी त्या ठिकाणी फार गोड आहे. माऊली म्हणतात, आमच्या निवृत्तीनाथांना निवृत्ती का म्हणतात सांगू. ते अगोदर प्रवृत्तीवर होते, मग त्यांची ती प्रवृत्ती त्यांनी घालवली, त्यांना निवृत्ती प्राप्त झाली म्हणून त्यांना निवृत्ती म्हणतात असं नाही. तर हे यांच्या ठिकाणी जे निवृत्ती आहे ते कायमच आहे, नित्य सिद्धच आहे, म्हणून त्यांना निवृत्ती म्हणतात. वाचुनी प्रवृत्तीचे निरोधे की निवृत्तीचे निबोधे, आणि जे तैसा वादे निवृत्ती नोहे. प्रवृत्तीचा रोध केला, प्रवृत्तीला अडवलं, आणि मग निवृत्तीचा बोध प्राप्त करून घेतला, निवृत्तीवर आले, अशी त्यांची निवृत्ती नाहीच आहे. तैसा वादे निवृत्ती नोहे. तर यांच्या ठिकाणची निवृत्ती कायमस्वरूपी आहे, नित्य सिद्ध आहे, कधी प्रवृत्तीवर आलेच नाहीत म्हणून त्यांना निवृत्ती म्हणतात. प्रवृत्तीचा निरोध केला म्हणून त्यांना निवृत्ती म्हणतात असं नाही. तर प्रवृत्ती निवृत्तीचे आटोनिया भाग उतरिले चांग रसायन. तुकोबराय म्हणतात, प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही राहिलं नाही, प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती सुद्धा नाही. अशी जी नित्य निवृत्ती आहे, निरपेक्ष निरतिशय अशी जी निवृत्ती आहे, ते आमच्या श्रीगुरूंचं स्वरूप आहे, म्हणून आमच्या श्रीगुरूंना निवृत्ती असं म्हणतात. या सर्व ओव्यावरून हे सिद्ध होतं की आमच्या श्री गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांची जी कृपा दृष्टी आहे ती नित्य शुद्ध आहे. त्यांनी ती शुद्ध केलेली आहे असं नाही. कुठली तरी साधना वगैरे केली त्यांना ती शुद्धी प्राप्त झाली असं नाही. तर त्यांच्या ठिकाणी असणारी शुद्धी स्वरूपतःच आहे. नित्यच त्यांची ही दृष्टी अत्यंत शुद्ध अशा प्रकारची आहे. ती कधी मलिन झालीच नाही. अशा प्रकारची नित्य निरस्त अखिल मळ, नित्य निरस्तच आहे संपूर्ण मळ ज्यांच्या ठिकाणी, असे निर्मळ असणारे आमचे श्रीगुरु आहेत. आणि म्हणून आमच्या श्रीगुरूंची कृपा दृष्टी ही अत्यंत शुद्ध आहे, नित्य शुद्ध आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणताय जय जय ओ शुद्धे. अशी आमच्या श्रीगुरूंची कृपा दृष्टी अत्यंत आणि नित्य शुद्ध अशा प्रकारची आहे. जय जय ओ शुद्धे. इथपर्यंत आपलं विश्लेषण झालंय.
आता उद्या आपण उदारे प्रसिद्धे या पदांचं विश्लेषण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.